नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विशाल विदाडे. समोर तुम्ही पाहताय नवीन किया सेल्टॉस. येस, किया सेल्टॉसचं जे नेक्स्ट जनरेशन आहे भारतीय मार्केटमध्ये अनवील करण्यात आलेले. अजून ही गाडी लॉन्च करण्यात आलेली नाही आहे, बट ओव्हरऑल माझा जो फेवरेट प्लॅटफॉर्म आहे ना, K3 प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मवरती जर पाहिलं तर ही गाडी बनवण्यात आलेली आहे. सो ओव्हरऑल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गाडीबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे. आता या गाडीमध्ये इंजिन ऑप्शन जर पाहिलं तर भरपूर लोकांना असं वाटत होतं की हायब्रिड जी पॉवर ट्रेन आहे तर ती या गाडीमध्ये येऊ शकते, बट असं कियाने केलेलं नाही आहे. सेम इंजिन जे आधीच्या सेल्टॉसमध्ये होते तेच इंजिन जर पाहिलं तर या गाडीमध्ये कॅरी करण्यात आलेले आहेत. सो चला माहिती घेऊया मराठीमधून. ओके, तर मित्रांनो, फ्रंट साईडने ओव्हरऑल जो लुक आहे हा किया सेल्टॉस नवीन गाडीचा तुम्ही पाहू शकता. आता ही गाडी जर पाहिली ना तर ओव्हरऑल नवीन प्लॅटफॉर्म म्हणजे K3 प्लॅटफॉर्म, जसं की मी तुम्हाला आधी सांगितले त्याप्रमाणे बनवण्यात आलेली आहे. फ्रंट जर ग्रिल पाहिली तर ती पूर्णपणे इथे चेंज तुम्हाला पाहायला भेटते. सोबतच हेडलॅम्पचं जर डिझाईन पाहिलं ते पूर्णपणे चेंज आहे. तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे LED जे स्ट्रिप आहे ते देण्यात आलेली आहे. टर्न इंडिकेटर जर पाहिले ते इथे असणार आहे, बट हा जर पोर्शन पाहिला ना हा लागू शकतो बरं का, जर समजा कुठे इम्पॅक्ट वगैरे झाला तर बाहेरच्या साईडला आहे, बट ठीक आहे. त्यानंतर फ्रंट साईडला जर पाहिलं तर तुम्हाला 6 जे पार्किंग सेन्सर आहे ते मिळून जातं. सोबतच रडारचं जे मॉड्यूल आहे ते इथे देण्यात आलेले आहे. ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. सो ओव्हरऑल फ्रंट साईडने जर पाहिलं ना 360 डिग्री कॅमेराचा फीचर असेल, सो असे भरपूर फीचर्स आहेत तुम्हाला ही गाडी ऑफर करते. सो आता हे तर झालं फ्रंट साईडने. आपण साईड प्रोफाईल एकदा चेक करूया. साईड प्रोफाईलमध्ये गाडीचा जर लुक पाहिला तर तुम्हाला ओव्हरऑल 19 इंचचे जे अलॉय व्हील आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही जर याचा लुक पाहिला ना तर म्हणजे ओव्हरऑल थोडासा EV वाटतो बरं का. आणि हे कॅलिपर जर पाहिले ना हे थोडेसे पोपटी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत. आय विश ते रेड कलरमध्ये त्यांनी ठेवायला पाहिजे होते, किंवा रेग्युलर कलर असतं तरी देखील चाललं असतं, बट इथे देण्यात आलेले आहेत. आणि सोबतच ही गाडी तुम्ही जर विचार केला ना तर आधीच्या सेल्टॉसपेक्षा जो व्हील बेस आहे हा देखील मोठा आहे, विड्थ देखील मोठी आहे, आणि लेन्थ जर पाहिली ना ती सुद्धा मोठी जी आहे ती तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. सोबतच ग्लास एरिया जर पाहिला तर आधीच्या सेल्टॉसप्रमाणेच तुम्हाला इथे पाहायला मिळतो. ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. एक चेंज म्हणजे तुम्हाला डोअरमध्ये जर पाहिलं तर फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत ते इथे ऑफर करण्यात आले, आणि ते इलेक्ट्रिकली बाहेर देखील येतात. सो तो जो एक प्रीमियम फील आहे हा तुम्हाला इथे नक्कीच जाणवणार आहे. सोबतच ही क्लॅडिंग जर पाहिली ना तर ही पूर्णपणे अशी शेवटपर्यंत गेलेली आहे. सो ही थोडीशी मेंटेन करायला ना अवघड असते. बाय द वे, गाडीमध्ये जर पाहिलं बेस मॉडेलपासून तुम्हाला 4 डिस्क ब्रेक जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत. हे जर पाहिले 18 इंचचे जे अलॉय व्हील आहे ते तुम्हाला या टॉप मॉडेलमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर फ्यूल ऑप्शन जर पाहिलं गाडीमध्ये तर 2 पेट्रोल इंजिन आणि 1 डिझेल इंजिन असे ऑप्शन जे आहेत ते तुम्ही या गाडीमध्ये घेऊ शकता. त्यानंतर रिअर प्रोफाईलमध्ये गाडीचा जर लुक पाहिला तर ओव्हरऑल कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. थोडंसं विनफाजची जी आठवण आहे तुम्हाला येऊ शकते बरं का, बट ओव्हरऑल डिझाईन जर पाहिलं ना रिअर प्रोफाईलमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं जे काम करण्याचा जो प्रयत्न हा कियाने केलेला आहे. भरपूर लोकांना आहे ना थोडंसं हे जे लाईनिंग आहे किंवा बंपरमध्ये जर पाहिलं तर भरपूर असं वर्क तुम्हाला पाहायला भेटतं. स्क्रीड प्लेटमध्ये जर पाहिलं तर इथे ग्लॉसी ब्लॅक आहे, इथे थोडंसं सिल्वर आहे, अगेन ग्लॉसी ब्लॅक. मागच्या साईडला 6 जे रिवर्स पार्किंग सेन्सर ते मिळून जातात, आणि कियाला त्या बाबतीत नक्कीच ॲप्रिशिएट करायला पाहिजे बरं का. तुम्ही जर पाहिलं तर इथे देखील जे पार्किंग सेन्सर आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत. तिथे आहे सेल्टॉसची बॅजिंग, कियाचा लोगो, आणि इथे आहे कॅमेरा. आता हे जर पाहिलं टॉप मॉडेल आहे, बट इथे वायपर कुठे, तर वायपर जर पाहिलं तर आता ट्रेंडच आलेला आहे की वायपर इथे वरच्या साईडला माउंट करण्यात आले, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे डिफॉगर देखील तुम्हाला मिळून जातो. आणि टेल लॅम्पचं जर डिझाईन पाहिलं ना तर हे असं काय व्हर्टिकल शेपमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर टर्न इंडिकेटर असणार आहे. GT लाईन जे व्हेरियंट हे आज आपण पाहतोय. सोबतच जो बूट स्पेस आहे, ओके, देर इज नो इलेक्ट्रिक टेलगेट. मला वाटलं इलेक्ट्रिक येईल, बट इलेक्ट्रिक नाही आहे. नॉर्मल साईजचा जो टेलगेट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, जो की माझ्या मते इलेक्ट्रिक द्यायला पाहिजे होता बरं का. कॉम्पिटिशनच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर इलेक्ट्रिक असतं तर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकलिटीचं जे फीचर आहे हे झालं असतं. सोबत इथे जर पाहिलं तर डेडिकेटेड जे स्पेअर व्हील हे देखील तुम्हाला इथे मिळून जातं. आणि इथे जर पाहिलं, ओके, एक सब वूपर जो आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, कोणीतरी पार्शल ट्रेन इथे खाली काढून ठेवलेला आहे. सो पार्शल ट्रेन तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळणार आहे. ओके, तर आतल्या साईडने आधी आपण कीज पाहून घेऊ. कीज जर पाहिली लॉक अनलॉक, त्यानंतर इथनं तुम्ही होल्ड जर करून ठेवलं तर बूट जो आहे तुम्ही ॲक्सेस करू शकता. असे काही 2 की तुम्हाला इथे मिळून जातात बरं का. इथे जर पाहिलं तर तुम्हाला जे व्हेंटिलेटेड सीटचे जे कंट्रोल आहे ते डोअरवरती देण्यात आलेले आहेत. देन सीट जर पाहिले तर हे तुम्हाला ओव्हरऑल एक चांगला जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे ओव्हरऑल जे मटेरियल क्वालिटी ती पाहायला भेटते, व्हेंटिलेटेड आहे. देन हेडरेस्ट जर पाहिले तुम्हाला एक वेगळ्या फंक्शनसोबत किंवा डिझाईनसोबत पाहायला भेटतात. तुम्ही पाहू शकता एकदम वेगळे आहेत.
आणि ओव्हरऑल याच्यासाठी आतमध्ये हवे जाण्यासाठी आहे ना एक प्रॉपर अशी जी जाळी टाईप इथे यूज झालेलं आहे. सोबतच ॲम्बियंट लाईटिंग तुम्हाला इथे मिळून जाते. इथे जर पाहिलं कनेक्टेड 2 स्क्रीन देण्यात आलेले जे की आपण किया सेल्टॉसमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. चांगल्या पद्धतीने काम करतात. ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर जे देण्यात आले, सो ज्यावेळी तुम्ही टर्न इंडिकेटर देता तर राईट साईडचा जो इंडिकेटर आहे तो ऑन होऊन जातो. त्यानंतर स्टेअरिंग जर पाहिलं ओके टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट होतं. देन इथे एक जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. ॲप्रिशिएट किया मस्त बटन देण्यात आलेले आहेत नो डाऊट. त्यानंतर आपण समजा रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी पाहिली तर अशी काय तुम्हाला इथे पाहायला मिळते. इथे आहे वायरलेस चार्जर, इंजिन पुश स्टॉप बटन, ॲटो होल्ड, पार्किंग जे सेन्सर आहे ते तुम्ही इथनं ऑन अप करू शकता. इथनं 360 डिग्री कॅमेराचे जे फीचर आहे ते तुम्ही एनेबल करू शकता. टॉर्क कन्व्हर्टर आहे डिझेल इंजिनमध्ये. देन तुम्हाला इथे 2 जे कप होल्डर आहेत ते मिळून जातात. इथे आहे आर्मरेस्ट. ओके हा स्लाइडेबल नाही आहे बट एक आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे. इथे जर आपण आलो 12 वोल्टचा पॉवर सॉकेट, चांगली जागा. इथे जर पाहिलं 3 टाईप सी पोर्ट देण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे नॉर्मली काही ब्रँड 1 किंवा 2 देतात बट इथे 3 देण्यात आलेले आहेत. खालच्या साईडला जर पाहिलं पॅडल शिफ्टर आहे. 4ही पॉवर विंडो तुम्ही ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येऊन जातात. त्यानंतर इथे व्हेंटिलेटेड सीट्स तुम्ही जर पाहिलं तर इथे मेमरी फंक्शनसुद्धा येऊन जातात बरं का. आणि मेमरी फंक्शन आहे ना ORM देखील जे आहे ते तुम्ही तिथनं ॲडजस्ट करू शकता. बाकी सीट्स क्वालिटी जर पाहिली किंवा हाईट जर पाहिली तर ती तुम्हाला इथे चांगली मिळते बरं का. चांगली आहे. पॅनोरामिक जो सनरूफ आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. ज्या LED लाईट्स आहेत, LED लाईट जर पाहिलं तर ते इथे देण्यात आलेले आहेत. ओव्हरऑल चांगल्या प्रकारे काम करतात. इलेक्ट्रॉनिक जो IRM आहे तो देण्यात आलेला आहे. इथे कुठलाही व्हेनिटी मिरर नाही आहे. इथे जर पाहिलं एक व्हेनिटी मिरर जो आहे तो तुम्हाला मिळून जातो. सो फ्रंट साईडने जर पाहिलं तर असं काय ओव्हरऑल जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला ओव्हरऑल जी आधीची सेल्टॉस आहे ना त्याप्रमाणेच ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आहे ते पाहायला भेटतं बरं का. जास्त असं स्पेस वाढलेलं आहे असं वाटत नाही. 2 कप होल्डर इथे जर पाहिलं तर जो AC आहे तो देण्यात आलेला आहे. मागच्या साईडला जे टाईप सी पोर्ट आहे ते इथे देण्यात आलेले आहे. सीटवरती तुम्ही पाहू शकता. हाईट देखील तुम्हाला या गाडीमध्ये चांगली भेटते आणि 3 ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. मी आधी सांगितलं होतं की हे जे विंडो आहे ते ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येतात बट तसं नाही आहे बरं का. नॉर्मल विंडो आहेत. फक्त ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचरसोबत जे आहे तुम्हाला मिळून जाते. तर मित्रांनो किया सेल्टॉस जर पाहिली तर आज अनवील करण्यात आलेली आहे K3 प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये जर पाहिलं प्रॅक्टिकॅलिटीचे फीचर चांगले आहेत, स्पेस चांगला आहे, ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी तुम्हाला चांगली भेटते. ही गाडी 2 जानेवारीला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये जे आहे ते लॉन्च केली जाणार आहे. काही दिवसानंतर आपण ही गाडी चालवणार देखील आहोत. सो प्रॉपर जो ड्राईव्ह रिव्ह्यू आहे, मायलेज टेस्ट आहे, याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहायला भेटणार आहे. सो कशी वाटली नवीन किया सेल्टॉस, ओव्हरऑल फीचर वगैरे जर पाहिले तर ते कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.